ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿ ಓಂ. ಶ್ಲೋಕಾಧ್ಯಯನಂ ಇತ್ಯಾಖ್ಯಾಯಾಂ ಮಾಲಿಕಾಯಾಂ ಅದ್ಯತನ ಶ್ಲೋಕಃ ಅತ್ರ ಯುಷ್ಮಾಕಂ ಪುರತಃ ವಿದ್ಯತೆ. ಸಪ್ತಾಶ್ವರಥಮಾರೂಢಂ ಪ್ರಚಂಡಂ ಕಶ್ಯಪಾತ್ಮಜಂ ಶ್ವೇತಪದ್ಮಧರಂ ದೇವಂ ತಂ ಸೂರ್ಯಂ ಪ್ರಣಮಾಮ್ಯಹಂ. ಅಸ್ಯ ಶ್ಲೋಕಸ್ಯ ಪದಚ್ಛೇದಂ ಪಶ್ಯಾಮ. ಸಪ್ತಾಶ್ವರಥಂ, ಸಪ್ತ ಅಶ್ವರಥಂ ಆರೂಢಂ ಪ್ರಚಂಡಂ ಕಶ್ಯಪಾತ್ಮಜಂ, ಕಶ್ಯಪ ಆತ್ಮಜಂ ಇತಿ ದೀರ್ಘಸಂಧಿಃ. ಶ್ವೇತಪದ್ಮಧರಂ ದೇವಂ ತಂ ಸೂರ್ಯಂ ಪ್ರಣಮಾಮಿ ಅಹಂ. ಸಂಪ್ರತಿ ಅನ್ವಯಂ ಪಶ್ಯಾಮ. ಸಪ್ತಾಶ್ವರಥಮಾರೂಢಂ ಪ್ರಚಂಡಂ ಕಶ್ಯಪಾತ್ಮಜಂ ಶ್ವೇತಪದ್ಮಧರಂ ತಂ ದೇವಂ ಸೂರ್ಯಂ ಅಹಂ ಪ್ರಣಮಾಮಿ. ಏತಸ್ಯ ಸಾಮಾನ್ಯಂ ಅರ್ಥಂ ವಯಂ ಜಾनीमः ಸಂಸ್ಕೃತಭಾಷೆಯ एव. ಯಃ ಸೂರ್ಯದೇವಃ ಅಸ್ತಿ ಸಹ ಸಪ್ತಾಶ್ವರಥಮಾರೂಢಃ ಅಸ್ತಿ. ಸೂರ್ಯದೇವಸ್ಯ ರಥೆ ಸಪ್ತ ಅಶ್ವಾः ಭವಂತಿ. ते सप्त अश्वाः सूर्यकिरणेषु विद्यमानान् सप्तवर्णान् द्योतयन्ति. एवं सूर्यकिरणे सप्तवर्णाः भवन्ति इति अस्माकं पूर्वजैः एवं प्रदर्शितं. सप्त अश्वरथमारूढः अस्ति सूर्यः, तं सूर्यं प्रचण्डं तीक्ष्णं तीक्ष्णकिरणैः युक्तः अस्ति सूर्यदेवः, तं सूर्यं कश्यपात्मजं, कश्यपस्य आत्मजं सुतं तनयं. कश्यपमहर्षेः पुत्रः अस्ति एषः. अदितेः पुत्रः आदित्यः. एषः श्वेतपद्मधरः अस्ति. सूर्यः श्वेतं पद्मं धरति, नाम सप्तवर्णाः सम्मिलिताः यदा भवन्ति तदा श्वेतवर्णः सम्यक् प्रकाशते. इति कारणेन श्वेतपद्मधरः सूर्यः इति अत्र श्लोके प्रयुक्तं. तं श्वेतपद्मधरं तं देवं पूज्यं सूर्यम् आदित्यं भास्करम् अहं प्रणमामि, अहं नमस्करोमि, वन्दे इति अर्थः अस्मिन् श्लोके वर्तते. अयं श्लोकः अनुष्टुप् इति छन्दसि विद्यते. एकवारं गायाम अनुष्टुप् छन्दसि. सप्ताश्वरथमारूढं प्रचण्डं कश्यपात्मजं श्वेतपद्मधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्. श्लोकस्य पठनाभ्यासं कुर्वन्तु, कण्ठपाठं च कुर्वन्तु. शुभमस्तु. धन्यवादः.